आजची सकाळ अशी काहीशी होती. इकडे माऊ झोपेतून उठली होती, तिची बाहुली ती घेऊन बसली होती आणि वजीरलाच क्लिनिंगचं काम होतं. एक 5-6 दिवस झाले वजीरला काय अंघोळ घातली नव्हती आणि तो या ग्लासला सारखा चाटतो. त्याच्यामुळे इकडे माऊचे पप्पा ती ग्लास पहिले धुवून घेत होते आणि त्याच्यानंतर त्याला अंघोळ घालण्याचा कार्यक्रम चांगला जोरदार चालला होता. कारण तो बरेच दिवस झाला अंघोळीसाठी खूप कंटाळा करतोय आणि त्याला अंघोळ म्हटलं की तो लांब लांब पळतो. आज मात्र त्याची चांगली धुवून साफसफाई केलेली आहे आणि त्याने त्या साखळीत गुंडाळून माऊच्या पप्पांना 2दा पाडायचा प्रयत्न केला. रविवार स्पेशल आज काय करायचं म्हणून आम्ही पावभाजी ठरवलं होतं. आज पावभाजी करायची. पावभाजीसाठी मी बारीक चिरून कांदा घेतला होता, टोमॅटो घेतला होता, बटाटा बारीक स्मॅश करून घेतला होता, इकडे फ्लॉवरही होता. आणि पावभाजीमध्ये मी असं वेगळं काही टाकलं नाही. हळद, लाल तिखट आणि आपला घरचा मसाला किचन किंग मसाला आणि 2 पावभाजीचे मसाला पॅकेट टाकले होते सुहानाचे. आणि सिंपल पावभाजीच आम्हाला आवडते. जास्त करून असं भाज्या वगैरे ॲड केल्या तर नाही आवडत माऊच्या पप्पांना. सो साधीच केली होती पावभाजी, पण तीसुद्धा खूप छान लागते चवीला. संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं होतं, त्याच्यामुळे मग सकाळच्या जेवणासाठी काय करणार तर झटपट पावभाजी करता येईल म्हणून या बेताने पावभाजी केली होती. पाव गरम करायला विसरले होते. जेवण झाल्यानंतर आम्ही इकडे वजीरला घेऊन बाहेर फिरायला आलो होतो. वजीर खूप दिवसांनी बाहेर आला होता. खूप छान खुश होता तो. पण बाहेर आला आणि साहेब खाली बसला आणि सगळं घाण करून घेतलं स्वतःला. घरी आल्यानंतर मी इकडे बदाम कट करून घेतले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.